विद्यार्थी मित्रांनो, संशोधकाची जबाबदारी, रिसर्चर रिस्पॉन्सिबिलिटी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. उच्च शिक्षणामध्ये मोठमोठ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनही होत असतात आणि अशा संशोधनामध्ये विद्यार्थी हा सहभागी होत असतो. मग सहभागी झाल्यानंतर तो संशोधनाला सुरुवात करतो. मग संशोधनाला सुरुवात करताना या संशोधनाशी संबंधित काही रिस्पॉन्सिबिलिटीज त्याला या ठिकाणी पाळाव्या लागतात किंवा जबाबदाऱ्या पाळाव्या लागतात. त्या जबाबदाऱ्या कोणत्या याचा थोडक्यात विचार या व्याख्यानात आपण करणार आहोत. उच्च शिक्षणामध्ये संशोधनाला महत्त्वाचं स्थान आहे. संशोधकाला संशोधनाच्या जबाबदाऱ्या जर कळल्या तर संशोधन हे समाजापर्यंत पोचत असतं. म्हणून जबाबदारीने केलेलं संशोधन हे कधीही महत्त्वपूर्ण असतं. संशोधकाची या ठिकाणी जबाबदारी अशी असते की त्याला डाटा गोळा करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि शेवटी निष्कर्ष मांडणे आणि तो निष्कर्ष मांडून तो समाजापर्यंत कसा पोहोचेल याची महत्त्वाची जबाबदारी ही संशोधकावर असते. म्हणून संशोधकाची जबाबदारी ही फार महत्त्वाची आहे. संशोधकाने संशोधन करताना काही गोष्टीचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की जो त्याच्या संशोधनाच्या पात्रतेमध्ये किंवा ते संशोधनाचे किंवा संशोधकाचे निकष आहेत. आता संशोधकाने काय करायला पाहिजे की डेटा मॅनिप्युलेशन जे असतं ते टाळलं पाहिजे. कॉपीराईटचं उल्लंघन होणार नाही याकडे देखील त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. व आपण निवडलेला जो विषय असतो त्या विषयाशी भावनिक आणि संवेदनशील राहणं हे संशोधकाचं आद्य कर्तव्य असतं. त्याचबरोबर संशोधन पूर्ण होत नाही तोपर्यंत गोपनीयता संशोधनाची असली पाहिजे. संशोधनाचा गैरवापर होणार नाही याची खात्री देखील संशोधकाने करायला पाहिजे. संशोधन करताना तो जे तथ्य जमा करतो त्या तथ्यांची सत्यता त्याला तपासता यायला पाहिजे. त्याचबरोबर संशोधन मांडताना पूर्वग्रह जो असतो हा पूर्वग्रह त्याला टाळता यायला पाहिजे. तसंच संशोधनाचे फायदे, नियमाचे काटेकोर पालन व आपले संशोधन समाजापर्यंत कसं पोहोचेल याकडे देखील त्याने विशिष्ट लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर संशोधन पूर्ण झाल्यानंतर या संशोधनाचा परिणाम समाजावर काय होईल, सकारात्मक होईल की नकारात्मक होईल याबद्दलची माहिती देखील त्याला कळली पाहिजे आणि याकडे देखील त्याने लक्ष पण द्यायला पाहिजे. त्याचबरोबर संशोधकाने फायदे, उद्देश, महत्त्व आणि जोखीम हे आपल्या संशोधनाचं जे मूल्य असतं हे मूल्य त्यांनी समाजाला सांगायला पाहिजे की संशोधनाचे फायदे काय, त्याचे उद्देश काय हे त्याला सांगता यायला पाहिजे. त्याचबरोबर अंतिम निष्कर्ष जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत संशोधनाची गोपनीयता त्याला पाळता यायला पाहिजे. शेवटी तथ्यांचं विश्लेषण त्याला करता यायला पाहिजे. निष्कर्ष मांडताना कोणताही पूर्वग्रह त्याने मनात न ठेवता रोखठोक त्याला ते निष्कर्ष मांडता यायला पाहिजे. त्याचबरोबर संशोधन पूर्ण झाल्यानंतर या संशोधनानंतर सरकारला त्याला काही सूचना, काही शिफारसी, संशोधनाचे निष्कर्ष हे त्याला सांगता यायला पाहिजे. आणि शेवटी संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्याला आपलं संशोधन प्रकाशित करून ते समाजापर्यंत कसं पोहोचेल, त्याचे निष्कर्ष शासनापर्यंत कसे पोहोचेल याकडे त्याने काटेकोर लक्ष द्यायला पाहिजे. की संशोधन प्रकाशित करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं कारण ते निष्कर्ष, त्या निष्कर्षाचा फायदा हा समाजाला कसा होईल याकडे संशोधकाने लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून संशोधकाची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे असं यामध्ये सांगण्यात येतं.